कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे महिलेचा खून, उपसरपंचाने केला आपल्या पत्नीचा खून। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथील पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। साकोरेपाडा या गावात सकाळी ही बातमी पसरताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। प्राथमिक माहितीनुसार साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारू पवार वय 65 व त्याची पत्नी जिजाबाई जयराम पवार वय 60 यांच्यात पती मोठ्या प्रमाणात दारू पितो, त्यामुळे नेहमीच वाद होत होते। आज दिनांक 30 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याने दारूच्या नशेत असलेल्या जयराम पवार याने पत्नी जिजाबाई झोपेत असताना तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला। पत्नीचा खून केल्यानंतर जयरामने घरात असलेले पिकासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु कीटकनाशक कमी विषारी असल्याने जयरामला थोडाफार त्रास जाणवल्याने त्याला उलट्या झाल्या। त्यानंतर पहाटेच्या सुमारास या झालेल्या कृत्याची माहिती स्वतः जयराम पवार याने पोलीस पाटील यांना दिली, पण पोलीस पाटलांना जयराम हा दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्यावर विश्वास बसत नव्हता। म्हणून त्यानंतर पोलीस पाटलाने गावातील सरपंच यांना बोलावून जयराम यांच्या घरी गेले असता जिजाबाई ही मृतावस्थेत आढळली। त्यानंतर पोलीस पाटलांनी त्वरित कळवण पोलिसांना संपर्क करून माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास करण्यास सुरुवात केली असून या प्रसंगी आरोपी जयराम पवार याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्यास कळवण पोलिसांनी ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे तसेच हवालदार शेवाडे करीत आहेत। मराठी केसरी न्यूज नेटवर्क कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।